निंगीसाठी जीव द्यायला लागला ना तरी बी मी तयार आहे सर। मी खरं सांगायलोय, मला मनापासून ह्यात भाग नाही घ्यायचा, पण निंगीवर जे संकट आलंय त्यावरनं मी तिला कसं एकटीला सोडू, तिला कसं हारू देऊ, म्हणूनच मी एक मिनिट। निंगीला न्याय मिळवून द्यायचे इतर प्रकार सुद्धा आहेत। प्रिन्सिपल सरांशी भांडून मी काय वेगळं करत होतो? त्यांना मी भाग पाडलं या गोष्टीमध्ये लक्ष घालण्यासाठी, पण तोवर तू इलेक्शनला उभे राहून मोकळे झाली होतीस, बरोबर ना? कमी हे बघ, इलेक्शनला उभं राहणं कमीपणाचं नाहीये, दॅट्स नॉट व्हॉट आय मीन। पण तू इथे आली होतीस तुझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी। त्याकडे लक्ष द्यायचं सोडून आता तुझं लक्ष भलत्याच गोष्टींकडे जायला लागलंय असं मला वाटतंय। सर तुम्ही असं का बोलायलाय? अगं मग काय करू, तुला अजून सांगून कळत नाहीये? हे बघ, हे इलेक्शन, हे स्टुडंट फेडरेशन वगैरे हे साध्या तुमच्यासारख्या समजूतदार हुशार मुलांचं काम नाहीये। गेला तो जमाना आता जेव्हा फक्त गुणवत्ता बघितली जायची। आजकाल हे सगळं पॉलिटिक्स वाढलंय। निंगीच्या बाबतीत काय झालं बघतेस ना तू? उद्या ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत झाल्या असत्या, तुझ्या अभ्यासावर गदा आली असती तर काय केलं असतंस? बोल ना। सर तुम्ही कधी विमानात बसलाय? काय सांगा की, तुम्ही कधी विमानात बसलाय? हो बसलोय, पण त्याचा इथे काय संबंध? सर विमान किती उंचावर उडत असतं, मग तरी बी तुम्हाला भीती वाटत नाही, होय की नाही? कारण तुमचा पायलटवर विश्वास असतो। सर तसंच माझा स्वतःवर विश्वास आहे। हा ना सर, न्याय मिळवायचा असेल तर अन्यायाला वाचा फोडायलाच लागते, हा ना? हा सर, आपल्या महाराजांनी बी जर हाच विचार करून ते शांत बसले असते तर आपल्या स्वराज्याचं काय झालं असतं? हा सगळ्यांनीच महाराजांना घाबरवण्यासाठी कितीतरी मातब्बर सैनिक पाठवले, पण महाराज त्यासनी घाबरले नाही। त्यांनी अन्यायाला वाचा फोडलीच आणि आपल्या जनतेसाठी रामराज्य स्वराज्य उभं केलं। कमळी, महाराजांनी केलेली गोष्ट आणि तू कॉलेज इलेक्शन मध्ये उभं राहणं याचा काही संबंध नाहीये। या गोष्टी कंपेअर करून तू चुकतीयस असं नाही वाटत आहे का? सर मी तसं म्हणतच नाही, त्याची तुलना होऊच शकत नाही। त्यांनी केलेलं काम आभाळ एवढं मोठं आहे, पण जर आपण त्यांना आपला आदर्श मानतो तर त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्या जीवनात आणायला पाहिजेत की नाही? त्याचा प्रत्यक्ष वापर केला पाहिजे आपण, ते समजा जाऊ द्या। एक गोष्ट सांगा, जेव्हा जेव्हा मी खचलो, मी हरलो असं तुम्हासनी वाटलं, तेव्हा तुम्ही मला मदतीचा हात दिला की नाही? माझ्यातला आत्मविश्वास तुम्हीच वाढवला। मग सर आता निंगीला बी माझ्या साथीची गरज, माझ्या हाताची गरज, माझ्या निंगीला माझी गरज आहे। कमळी, हे जे सगळं तू बोलतेस ना, हे बुक्स मध्ये, मूवीज मध्ये सगळं छान आहे ग। रियल लाईफ इज डिफरंट, इट इज हार्ड। तुमचं असं मत आहे ना, मग माझं तसं मत नाही। आज जर मी निंगीच्या बाजूला उभं राहिलो नाही तर निंगीसारख्या शेकडो पोरींना मिळणारी उमेद गळून पडेल। आणि राहिला प्रश्न माझ्या अभ्यासाचा, तर ही कमळी तुम्हासनी दाखवून दे की ती इलेक्शन बी लढू शकते आणि अभ्यास बी करू शकते। पण सर आता माघार